शरणकुमार लिंबाळेंनी त्यांच्या वयाच्या 25मध्ये लिहिलेल्या अक्कर माशी या त्यांच्या आत्मचरित्राने त्यांना ओळख मिळवून दिली। अनेक भाषांमध्ये ती भाषांतरित झाली, त्यावरती आधारित नाटक देखील लोकप्रिय झालं आणि आता वयाच्या 65मध्ये त्यांनी जी सनातन नावाची कादंबरी लिहिली, त्या कादंबरीने त्यांना सरस्वती सन्मान मिळवून दिलाय। त्यांच्या या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सर्वात आधी खूप खूप अभिनंदन या पुरस्काराबद्दल तुमचं। मी आपला आभारी आहे। ABP माझानी माझ्याशी बोलून लोकांपर्यंत मला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात, मी आपला आभारी आहे। धन्यवाद। सर, सुरुवात करूयात तुमच्या सनातन कादंबरीच्या विषयापासून। ब्रिटिश आणि त्याही आधी जो मुघलांचा कालखंड आहे, या मुघलांच्या कालखंडामध्ये दलित आणि आदिवासींचं स्थान तुम्ही या सगळ्या कादंबरीमध्ये चितारण्याचा प्रयत्न केलेला आहे। खास करून स्वातंत्र्य लढ्यातील दलितांचं योगदान तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला यातून नक्की काय सांगायचं आहे? मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, मला इतिहास नेहमीच आवडलेला आहे, पण मी प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत जो इतिहास वाचला त्याच्यामध्ये कुठेही बाबासाहेब मला दिसले नाहीत, कुठेही दलित आदिवासी समाज दिसला नाही। राजे रजवाड्यांचा इतिहास मी वाचला आणि महात्मा गांधींपर्यंतचा इतिहास मी वाचला स्वातंत्र्य लढ्याचा, पण दलित आदिवासी माणूस कुठेच दिसत नाही। आमचे आईवडील कुठे दिसत नाहीत, आमचे प्रश्न दिसत नाहीत, आमचा नायक कुठे दिसत नाही। आमचा इतिहास नाकारला गेलेला आहे। या नाकारल्या गेलेल्या इतिहासावर आधारित कादंबरी लिहावी असं मला खूप दिवसापासून वाटत होतं। विशेष करून भीमा कोरेगावचं जे आंदोलन आहे, जो लढा आहे, तो मला सतत आकर्षित करत होता आणि त्यानिमित्ताने मी भीमा कोरेगावला 200 वर्ष झाली, त्या निमित्ताने ही कादंबरी मी लिहिली आणि 1 जानेवारी 2018ला ही कादंबरी मराठीमध्ये प्रकाशित झाली। या कादंबरीमध्ये दलित आणि आदिवासींनी जगण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी जो संघर्ष केलेला आहे, नवा समाज उभारण्यासाठी आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जो संघर्ष दिलेला आहे, आमच्यातले जे नायक आहेत, अगदी शंभूकापासून ते भीमा कोरेगावपर्यंत या सगळ्या नायकांचा शोध घेतलेला आहे। त्यांचं शौर्य, त्यांचा स्वाभिमान या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं आम्ही नवे नायक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजपर्यंत जी नायक होते आणि जो नायकांचा इतिहास होता तो आमच्यावर अन्याय आणि अत्याचार करणारा होता, आम्हाला दुय्यम ठरवणारा होता, नाकारणारा होता, लाचार दाखवणारा होता, पण आमच्यातला स्वाभिमान जागा करणं आणि आमच्यातले वीर शौर्य पुरुष बाहेर आणणं आणि उदाहरण म्हणून पुढे ठेवणं हे या कादंबरीच्या निमित्ताने मी केलेलं आहे। अच्छा, म्हणजे सर, कोरेगाव भीमाच्या त्या सगळ्या लढाईला 200 वर्ष पूर्ण होत असताना तुम्हाला या कादंबरीचा असा पट लोकांपर्यंत मांडावा असं वाटलं आणि त्या निमित्ताने या सगळ्या विषयाला सुरुवात झाली। होय 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 भीमा कोरेगावला 200 वर्ष झाली, त्या दिवशी कादंबरी प्रकाशित झाली, पण भीमा कोरेगावचं जे आंदोलन झालं आणि दंगली झाल्या त्यामुळे कादंबरीकडे दुर्लक्ष झालं। पण ही कादंबरी पूर्णपणे भीमा कोरेगावमुळे स्फुरलेली आहे आणि भीमा कोरेगाववर एक प्रकरण या कादंबरीमध्ये आहे। महाराणी जो संघर्ष दिला त्याचा गौरवशाली वर्णन या कादंबरीमध्ये मी केलेलं आहे। केवळ दलितांनीच नाही तर आदिवासींनीसुद्धा फार मोठा संघर्ष केलेला आहे। मुस्लिम भारतामध्ये आणि ब्रिटिश भारतामध्ये या समाजाने खूप सहन केलेलं आहे आणि आपलं शौर्य गाजवलेलं आहे। सर, तुम्ही या इतिहासातील सगळ्या नायकांना या कादंबरीमध्ये चितारण्याचा प्रयत्न केला आणि अपेक्षा तुमची हीच असणार आहे की आत्ता जो समाज आहे या समाजाने या इतिहासातील नायकांपासून प्रेरणा घ्यावी। तर मग आत्ताच्या समाजाकडे तुम्ही कसे बघता आहात? एकूण जी परिस्थिती आहे दलित चळवळीची, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याकडे? हां, मी फार आशावादी आहे। आपण जेव्हा दलित चळवळीविषयी बोलतो तेव्हा केवळ महाराष्ट्रापुरतं बोलतो, केवळ इथल्या आंबेडकरी समाजाला डोळ्यापुढे ठेवून बोलतो, पण आज बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत। संपूर्ण प्रदेशामध्ये, राज्यामध्ये दलित साहित्य निर्माण होत आहे आणि दलित चळवळ निर्माण होत आहे। अगदी जय भीमचे नारे JNUमध्ये सुद्धा गौरवाने उच्चारले जात आहेत। पूर्वी बाबासाहेबांचं नाव घ्यायला मला लाज वाटायची, मला बालपण आठवतं आहे, मी जय भीम म्हणायचो नाही, पण आज बाबासाहेबांचं नाव मी गौरवाने घेतो आणि बाबासाहेब आमच्यासाठी सौंदर्य आणि संघर्ष याची प्रेरणा देणारा विचार आहे। या विचारामुळे आज मीच नाही, संपूर्ण भारतातलाच नव्हे तर जगातला दलित समाज स्वाभिमानाने पेटलेला आहे आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करतो आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुता यासाठी आम्ही लढतो आहोत।
केवळ आम्ही दलिताचे प्रश्न घेऊन दलितांसाठी लढतो आहोत अशा पद्धतीनंच आमची मांडणी केली जाते, ते अत्यंत चुकीचे आहे. देशामध्ये असंख्य लोकांना वंचित ठेवून शोषित ठेवून हा देश महान होऊ शकत नाही. हा देश महान व्हायचा असेल तर दबलेले दुबळे लोक महान झाले पाहिजेत. महात्मा गांधी म्हणायचे या देशावर जातीयतेचे काळे कुट्ट डाग आहेत, ते स्वच्छ झाले पाहिजेत. दलित लेखक हा देशाचा चेहरा सुंदर करू इच्छितो. आम्ही जातीव्यवस्थेविरुद्ध बोलतो, म्हणजे आम्ही सुंदर राष्ट्र निर्माण करण्याच्या ध्येयाने बोलतो. आम्हाला हा राष्ट्र सुंदर करायचा आहे. एका सुंदर राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही झटत आहोत. खरं तर आमचं योगदान या पद्धतीनं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी सर, तुम्ही आशावादी आहात आणि प्रत्येकाने आशावादी राहायलाच हवं. परंतु तुमची सुरुवात मला वाटतंय दलित पॅन्थर चळवळीपासून झाली. तुम्ही नामांतराच्या चळवळीशी देखील जोडलेला होता औरंगाबादच्या. परंतु त्या काळामध्ये जी चळवळ, जो एक प्रकारचा उत्साह जो होता सामाजिक किंवा राजकीय चळवळीमध्ये, अर्थात वेळ बदलतो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, तो आज तुम्हाला जाणवतो का? म्हणजे आंबेडकरांचं नाव खूप उत्साहाने घेतलं जातं, सगळीकडे घेतलं जातं, परंतु जी चळवळ जी आपण म्हणतो तर ती तुम्हाला जाणवते तेवढ्या तीव्रतेने? हां, मला कधी कधी मरगळ आल्यासारखी वाटते की चळवळ संपली आहे की काय अशा पद्धतीनं बोललं जातं. त्याचाही माझ्यावर कधी कधी वाईट परिणाम होतो. पण मी जेव्हा संपूर्ण भारताकडे पाहतो आणि भारतातल्या दलित समाजाकडे पाहतो आणि दलित तरुण आणि आजची नवी पिढी जी सवर्ण समाजातली सुद्धा आहे ती एक नव्या समाजासाठी बोलते आहे, याचा मला फार आनंद वाटतो. ज्या महाराष्ट्राने देशाला जगाला दलित साहित्य दिलं, दलित पॅन्थरची चळवळ दिली, तिथे आज दलित साहित्याचा खून झालेला आहे. दलित शब्दाविरुद्ध फार मोठा आक्रोश होता आणि दलित शब्दावर बंदी आणली जाते आहे. मध्यंतरी विषयी झाला की दलित शब्द वापरू नये म्हणून, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, त्यामुळेच दलित साहित्याचे संमेलनं होत नाही, दलित साहित्याचा परिसंवाद होत नाही, दलित साहित्यावर कोणी बोलत नाही आणि भीतोय. आणि एका अर्थाने ज्या भाषेमध्ये ज्या प्रदेशामध्ये दलित साहित्य निर्माण झालं त्या देशामध्ये दलित साहित्य संपलेलं आहे आणि दलित साहित्याला संपवण्याचं म्हणजे अतिशय अधमकृत्य इथल्या लोकांनीच केलेलं आहे. जे जात्यंध आहेत त्यांनीच केलेलं आहे. दलित शब्दाला विरोध कसं संपवलं? एक संमेलीकरणाची एक प्रक्रिया असते की बाबा जेव्हा समोरचा तुमच्या विरोधाला पुरून उरतो तेव्हा त्याला स्वतःमध्ये एक सामावून घेण्याची जी संमेलीकरणाची प्रक्रिया आहे, तर ती या चळवळीच्या बाबतीत झाली असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की दलित शब्दाला जो विरोध झाला तो अत्यंत चुकीचा होता. दलित शब्दाचा डिक्शनरीमधला अर्थ काढून त्याच्यावर टीका करण्यात आली. दलित याचा अर्थ काल दलित होता, काल गुलाम होता, पण आज त्या गुलामीविरुद्ध बोलणारा स्वाभिमानी माणूस म्हणजे दलित, हे लक्षात घेतलं गेलं नाही. आज दलित शब्द हा अमरेला टर्म झालेला आहे. दलित, आदिवासी, बहुजन समाज या दलित शब्दामध्ये आलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये हा शब्द दलित हा शब्द स्वीकारला गेलेला आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये या शब्दाला विरोध झाला. त्या विरोधामुळे दलित शब्द वापरला जात नाही, दलित साहित्य संमेलनं होत नाहीत, दलित साहित्यावर बोललं जात नाही. यामुळे एक क्रांतिकारी साहित्य दडपून टाकण्याचं काम या भाषेमधल्या लोकांनी केलं. आणि खरं आहे 1960-70ला जे रसरशीत वातावरण होतं, दलित साहित्याचं जे स्वागत होतं ते होत नाही आज. मी अक्करमाशीचं जे स्वागत झालं ते उदंड होतं, पण सनातन 3 वर्षापूर्वी छापली गेली एक परीक्षण नाही, एक पत्र नाही, एक परिसंवाद नाही. सरस्वती सन्मान मिळतो, त्या पुस्तकाला साधा राज्य पुरस्कार सुद्धा मिळत नाही. त्याच नाही तर आई वडिलांच्या नावाने 400-500चे पुरस्कार ठेवले जातात, तो सुद्धा मिळत नाही. सर, तुमच्या या पुस्तकाला, तुमच्या या कादंबरीला सरस्वती सन्मान मिळाला आहे, त्यामुळं इतर पुरस्कार छोटे मोठे जे आहेत ना त्यांची तुम्हाला गरज नाही असं आपण म्हणू शकतो, कारण इतका मोठा पुरस्कार आहे. विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्यानंतर मला वाटतं मराठीतले तुम्ही फक्त 3रे लेखक आहात हा पुरस्कार मिळवणारे. आत्ता तुम्ही म्हटला की त्यावेळचं वातावरण आत्ता नाही आहे, तर आत्ताचं जे मराठी साहित्य विश्व आहे त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? आजचा मराठी साहित्य विश्व फार गढूळ आहे आणि
गटागटामध्ये कोंडलं गेलेलं आहे. मुळात साहित्य परिषदा या अतिशय दुय्यम दर्जाच्या माणसाला खांद्यावर घेऊन साहित्य संमेलनाचं सोंग साजरं करतात आणि शासकीय अनुदानातून स्नेहभोजन करतात. हे चुकीचं आहे. तुम्ही जाता का संमेलनाला कधी? मी आतापर्यंत कधी गेलो नाही. बोलवलं तर मी जरूर जाईन, कारण या भाषेचा मी लेखक आहे. या भाषेचा सन्मान व्हावा असं मला वाटतं. या भाषेतल्या चांगल्या लेखकांना पुढं आणलं गेलं पाहिजे. पण गटातले जे लोक आहेत आपल्या गटाची स्तुती करतात, त्यामुळे अतिशय चांगले लेखक बाजूला पडत आहेत. आणि गेली अनेक वर्ष मी दुर्लक्ष केलेला लेखक राष्ट्रीय स्तरावर मी आज इतका मोठा पुरस्कार घेतो आहे. मला वाटतं महाराष्ट्रातून आणि देशातून असंख्य फोन आले, सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. म्हणजे कलेच्या गुणाचं कौतुकच होतं. आम्ही यापूर्वी एक जाणवलं सर की तुमची जी दखल आहे ती राष्ट्रीय पातळीवरती घेतली गेली आहे. राष्ट्रीय पातळीवरती अनेक वेगवेगळ्या भाषांमधले, इंग्रजी भाषेमधले परिसंवाद जे आहेत त्यामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. तुमच्या अक्करमाशीचं अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे, नाटक आहे, देश परदेशामध्ये त्याचे प्रयोग झालेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढी दखल आजच्या काळामध्ये घ्यायला हवी त्या पुस्तकाची आणि आत्ता सनातनची ती घेतली गेली नाही, ही खंत जाणवते. आम्हाला देखील जाणवते. मलाही ती खंत जाणवते. हे याचं कारण एकच आहे की आपलं मराठी साहित्याचं नेतृत्व जे अतिशय सुमार लोकांच्या हाती आहे की जे गटबाजी करतात, मराठी भाषेला प्रदेशामध्ये अडकवतात, मराठी भाषेला आपल्या ग्रुपमध्ये अडकवतात आणि आपल्या लोकांनाच पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणतो की मराठीमध्ये नवचैतन्याचा पुन्हा वारं संचारायचा असेल तर इथल्या चांगल्या लेखकांना लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि जे चांगले लिहितात त्याला बळ दिलं पाहिजे. पूर्वी आमच्या वेळेला बाबा आढावांची चळवळ होती, सुधीर बेडेकरची चळवळ होती, अस्मितादर्शची चळवळ होती, नामांतराची चळवळ झाली नसती तर मी लेखकच झालो नसतो. अशा चळवळीमुळे आम्ही घडलेले आहोत. मला वाटतं आज ग्रामीण, दलित, आदिवासी आणि स्त्रीवादी लेखकांना अशा चळवळींनी बळ दिलं पाहिजे आणि जाणकार कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर कलावंत एकाकी पडला तर तो निराश होतो आणि कलावंताचं निराश होणं हे समाज आणि संस्कृतीसाठी घातक असतं असं मला वाटतं. सर, बऱ्याच जणांकडून असं म्हटलं जातं की दलित साहित्य अशी एक वेगळी संकल्पना का गरजेची आहे? कारण सगळं मराठी साहित्य एकच आहे, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्री साहित्य असं नसावं अशी काही जणांकडून भूमिका मांडली जाते. तुम्ही मात्र दलित साहित्य हे वेगळं आहे या भूमिकेचे अगदी ठाम पुरस्कर्ते आहात. तर याच्या पाठीमागं तुमची भूमिका काय आहे? दलित साहित्य हे वेगळंच आहे. कारण जे पारंपरिक साहित्य आहे, मेनस्ट्रीमचं साहित्य आहे, ते मनोरंजनवादी साहित्य आहे. त्यांनी आम्हाला कधी नायकाच्या ठिकाणी चितारलंच नाही, आम्हाला केंद्रस्थानी कधी ठेवलंच नाही. आम्हाला मजूर, चाकर, नोकर अशा पद्धतीनंच साहित्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. आमच्या आईवडिलाचे प्रश्न याच्यामध्ये नाहीत, आमची वेदना नाही आहे, प्रश्न नाही. असं भोंगळ साहित्य वाचून, वेगळी साहित्य वाचून आम्ही आमच्या पदव्या घेतलो आणि आम्ही लेखन केलं. पण चळवळीमुळं हे साहित्य वेगळी आहे, कुचकामी आहे, हे आपण वाचू नये आणि याच्यावर आपण जगू नये असं आम्हाला वाटलं. आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही लिहिणं गरजेचं वाटलं आणि दलित साहित्य हे नाव घेऊन आम्ही लिहिल्यामुळेच आमची चर्चा झाली. आम्ही ह्या मनोरंजनवादी साहित्याच्या छायेमध्ये यांच्या सावलीखाली गेलो असतो तर आम्ही कधीच नष्ट झालो असतो. आम्ही स्वतंत्र बाण्यानी, स्वतंत्र प्रेरणेनी, स्वतंत्र विचार घेऊन आम्ही दलित साहित्य लिहिलं. त्याच पद्धतीने आदिवासी साहित्य लिहिलं गेलं, त्याच पद्धतीने स्त्रीवादी साहित्य गेलं आणि स्वतंत्र प्रवाह झाले पाहिजेत. हे साहित्याचं जिवंतपणाचं लक्षण आहे. मोठ्या झाडाखाली छोटे रोप येत नाहीत. आम्ही अजून छोटे रोप आहोत आणि मोठे होत आहोत. छोटे रोप मोठं व्हायचं असतील त्याला वेगळं काढलं पाहिजे, त्याची वेगळी मशागत केली पाहिजे, त्याची वेगळी निगराणी केली पाहिजे, तरच ते मोठे होतात. आज मराठीतलं दलित साहित्य राष्ट्रीय स्तरावर विस्तारलेलं आहे आणि जागतिक साहित्याचं आमच्याकडे लक्ष वेधलं जात आहे. याचं एकमेव कारण आम्ही वेगळे राहिलो आणि वेगळी मांडणी केली आणि आम्ही प्रूव्ह केलो की आम्ही चांगलं कसदार साहित्य लिहितो. आजपर्यंत आमच्या साहित्याला हे प्रचारकी साहित्य आहे, हे शिवराळ साहित्य आहे, हे 11 स्थळी साहित्य आहे, अशा पद्धतीतच अवहेरलं गेलं, दुर्लक्षित केलं गेलं. पण आज सरस्वती सन्मानामुळे आमचं साहित्यसुद्धा कसदार साहित्य आहे. जीवन मूल्यांबरोबरच कला मूल्यांवर पारखलं तर आमचं साहित्य श्रेष्ठ ठरू शकतं हे पुरस्काराने दाखवून दिलेलं आहे. अच्छा, एक चांगली मोहर उमटलेली आहे तुमच्या कसदार साहित्यावरती. सर, आत्ताच्या घडीला ज्या प्रकारे वातावरण आहे एकूण सगळ्या समाजामधलं, तर त्याच्याकडे तुम्ही कसे पाहता आहात? कोणत्या वातावरणाविषयी? साहित्याच्या असतील किंवा सामाजिक वातावरणाकडे तुम्ही कसे पाहता? कधी नाही इतका जातीवाद बोकाळलेला आहे.
मला याची खरं तर घृणा वाटते आहे. एकीकडे समाज उदारमतवादी होतो आहे, जागतिकीकरणामुळे आपण जवळ येतो आहोत, पण माणूस मनाच्या पातळीवर अधिक संकुचित, अधिक जातीवादी, अधिक भ्रष्ट होत चाललेला आहे. मला वाटतं आम्ही कलावंत माणसं कुठं कमी पडतो आहोत की काय. मला ह्याचं मुळात कारण आहे की लेखकांना, विचारवंतांना संपवण्याचं काम फार मोठ्या पद्धतीनं झालं. पानसरेंची हत्या असो, दाभोळकरांची हत्या असो, म्हणजे कलावंतांना भीती दाखवण्याचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण केलं, देशामध्ये निर्माण केलं. लेखक भीत आहेत, विचारवंत भीत आहेत, स्पष्टपणे बोलत नाहीत, बाणेदारपणे बोलत नाहीत. बुद्धिजीवी समाज जेव्हा बाणेदारपणे बोलेल, पुढची दिशा दाखवेल, तेव्हाच समाजाची प्रगती होते आहे. मला वाटतं जेव्हा बुद्धिवादी समाज भ्रमनिराश होतो, भ्रष्ट होतो किंवा थांबतो, तेव्हा मला वाटतं की आपल्या समाजाच्या अधोगतीला सुरुवात होते. मला वाटतं की बुद्धिवादी समाजाने या देशाच्या संस्कृतीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि तो समाज आता जागा झालेला आहे. सर, तुमचे आवडते 3 लेखक कोणते, मराठीतील किंवा मराठीच्या बाहेरचे? मी मराठीचा लेखक असल्यामुळे पहिल्यांदा मराठीचे लेखक सांगतो. लक्ष्मण गायकवाड हा माझा आवडीचा लेखक आहे. त्यानंतर हेमंत दिवटे माझ्या आवडीचे कवी आहेत आणि त्यानंतर अनंत सामंत हा कादंबरीकार मला खूप आवडतो. आणि मराठीच्या बाहेरचे? मराठीच्या बाहेरचे प्रेमचंद हे माझे फार महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी मला प्रेरणा दिलेली आहे. आणि दामोदर खडसे हा मराठीतला लेखक आहे, पण राष्ट्रीय स्तरावर ते हिंदीमध्ये लिहितात आणि त्यांच्या साहित्याची खूप चर्चा होते. दामोदर खडसे हे मराठी साहित्यासाठी फार महत्त्वाचं आशास्थान आहे असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही आत्ता म्हटलात की लेखकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न होतो, काही घटना देखील घडल्या, मात्र तुम्ही हे जे साहित्य लिहिलेलं आहे त्याच्यामधून एक विद्रोहाचा हुंकार जाणवतो तुमच्या बोलण्यातून, तुमच्या साहित्यातून. तर तुम्हाला कधी अशी भीती वाटली, जाणवली? मला कधीच भीती वाटली नाही. उलट सगळ्याच समाजाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. की मला वाटतं की लेखकांनी स्टंटमॅन होऊ नये, उगीच खबरजनक विधानं करणे, उगीच चितावणीखोर बोलणे असं करू नये. लेखकाने संयमाने बोलावं आणि संस्कृती आणि साहित्याची निर्मिती करावी. पण आमच्यातले काही दुय्यम दर्जाचे लेखक आहेत, ते सनसनाटी विधानं करतात, त्यामुळं वातावरण गढूळ होतं. आपण हजारो वर्षाच्या विषम व्यवस्थेमध्ये राहत आहोत, त्याचं भान प्रत्येक लेखक कलावंताने ठेवलं पाहिजे. समाज बदलण्यासाठी आपण लिहित आहोत, तर त्या समाजाला चिथावू नये, त्या समाजाला गोंजारलं पाहिजे, त्या समाजावर प्रेम केलं पाहिजे. हा समाज जरी प्रतिगामी असला तर त्याला प्रेमाने बदलण्याची हिंमत आपल्या शब्दामध्ये असली पाहिजे. मी स्टंटमॅन नाही, मी समाजाला बदलणारा माणूस आहे. माझे शब्द नाहीत, ते परिवर्तनाचे साधनं आहेत. म्हणून मी या समाजावर प्रेम करणारा माणूस आहे, म्हणून माझ्यावर सगळ्यांनीच प्रेम केलेलं आहे. सर, तुम्ही म्हटलात की तुम्हाला हा देश अधिक सुंदर बनवायचा आहे. आंबेडकरी चळवळीकडून ज्या प्रकारची भूमिका मांडली जाते, एक प्रकारची विद्रोहाची भूमिका ही असते, तर या विद्रोहाच्या भूमिकेकडे काही जण अनेकदा थोड्या शंकेखोर नजरेने पाहतात. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कारण तुम्ही जे काही करता आहात, लेखक म्हणून असतील, काही सामाजिक कार्यकर्ते म्हणून असतील, ते या देशाला किंवा या समाजाला अधिक सुंदर बनवण्यासाठी करतात असं तुम्ही म्हणता. म्हणजे विषमता नाहीशी करणं आणि जे काही भेदभाव आज देखील आहेत परंतु वेगळ्या प्रकारचे आहेत ते मिटवण्यासाठी करणं. तर हे तुम्ही कसं सांगाल? कारण अनेकदा जी काही विद्रोहाची भाषा असते त्याकडे अनेकदा आपल्या यंत्रणा असतील किंवा एकूण काही लोक असतील तर ते थोडेसे शंकेच्या नजरेने पाहतात की हे एकूण आपल्या कायद्याच्या चौकटीमध्येच बसून काही करतायत की कायद्याची चौकट ओलांडण्याचा यांचा प्रयत्न आहे. हा चांगला प्रश्न आहे. आमचा विद्रोह हा विध्वंसक नाही आहे. आमचा विद्रोह हा विध्वंसक नाही आहे, तो सृजनात्मक आहे, रचनात्मक आहे. आम्ही इथली जी सनातन परंपरा आहे, जी जातीवादी व्यवस्था आहे, तो नष्ट करतो आहे. हे लक्षात घ्या. आम्ही इथली विषम व्यवस्था नष्ट करतो आहे आणि समतेवर आधारित समाज व्यवस्था आम्ही निर्माण करतो आहे. समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि माणसाच्या हक्क अधिकारासाठी लढण्यासाठी आम्हाला थोडंसं आवाज चढवून बोलावं लागतं. कारण हजारो वर्ष हा समाज झोपलेला आहे. या समाजाला जागा करण्यासाठी आम्हाला मोठ्यानं बोलावं लागतं. कधी शिवीगाळी करावी लागते, कधी विद्रोहाची भूमिका घ्यावी लागते. पण अंतिमतः या माणसावर प्रेम करतो, अंतिमतः या समाजावर आणि राष्ट्रावर प्रेम करतो. या प्रेमातूनच आम्ही विद्रोहाने बोलतोय. आमचा विद्रोह प्रेमातून आहे आणि सृजनातून आलेला आहे. तो विध्वंसक नाही आहे आणि तो विभक्त होणारा नाही आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी विद्रोही आहात?
राष्ट्र घडवणारा विद्रोही राष्ट्र घडवणारे विद्रोही आहात. होय होय सर होय. सर धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तर शरण कुमार लिंबाळे या मराठीतील लेखकाला हा सरस्वती सन्मान मिळाला याचा तर आपल्याला आनंद आहेच, परंतु त्याहून अधिक आनंद आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो विचार घेऊन शरण कुमार लिंबाळे सर इतकी वर्ष चालतायत, लेखन करतायत, त्या विचारांना हा पुरस्कार मिळाला आहे याचा आनंद अधिक आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.